हॅलो, कसे आहात सगळे? तर आज आम्ही निघालो होतो आमच्या गेल्या वेळीची कॅन्सल झालेली ट्रिप पूर्ण करायला. पण आजचा वेदर बघून वाटत होतं, की आज तरी आमची ट्रिप पूर्ण होते की नाही. कारण बाहेर इतका पाऊस पडत होता आणि फक्त पाऊस नव्हता तर फ्रीझिंग रेन होतं. म्हणजे पाऊस पडला की त्याचं लगेच आईसमध्ये कन्व्हर्जन होतं, तर असं काहीचं. तरी आम्ही रिस्क घेऊन निघालो. गरम कॉफी घेत आणि वेदर एन्जॉय करत फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो, जे की होतं ब्ल्यू माउंटन. जिथे सगळ्या स्नो ॲक्टिव्हिटीज असतात, जसं की स्नो ट्यूबिंग, स्कीइंग आणि भरपूर काही. मी तर खूप एक्सायटेड होते, पण मी जसं म्हटलं की फ्रीजिंग रेनमुळे त्यांनी सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद केल्या होत्या. आमचा तर फार पोपटच झाला. म्हटलं ठीक आहे, ॲक्टिव्हिटीज नाही तर ॲटलीस्ट फोटोज, व्हिडिओज घेऊया, तिथली वाईब एन्जॉय करूया. तर इथं लोकं असे मस्त स्कीइंग करत होते, जे की आम्ही फक्त बघत बसलो होतो. कारण आम्हाला तर काही येत नव्हतं आणि ॲक्टिव्हिटीजही सगळ्या बंद होत्या. तर ही एकमेवच ॲक्टिव्हिटी तिकडे चालू होती. तर फ्रीजिंग रेन म्हणजे काय असतं, तर हे असं सगळीकडे असा आईस जमा झालेला असतो, ह्यालाच फ्रीजिंग रेन म्हणतात. मग सगळं आवरून आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटला गेलो. तिथे मस्त इंडियन मॅच बघत आम्ही आमचा लंच केला. मग तिकडून आम्ही एका फेमस विलेजला गेलो, जिथे मस्त लाईट्स लावले होते. ॲटलीस्ट ते तरी बघून जाऊयात. सो आम्ही इव्हिनिंगला तिकडे गेलो. मस्त तिथली वाईब एन्जॉय केली, पण तिकडेही एवढं स्लीप होत होतं कारण सगळीकडे आईस जमा झाला होता. चालणंसुद्धा कठीण झालं होतं. सगळं झालं आणि म्हटलं चला आता घरी जाऊयात. तर हा एक्सपिरियन्स खूप थ्रिलिंग आणि रिस्की झाला, पण असे एक्सपिरियन्स पण घेणं गरजेचं असतं असं मला वाटतं. सो फायनली आम्ही सुखरूप घरी आलो आणि असा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.